स्वातंत्र्य दिनानिमित्त शौर्य पुरस्कारांची घोषणा. यंदा 9 जवानांना कीर्तीचक्र तर 19 जणांना शौर्यचक्र पुरस्कार. एकूण 78 वीर जवानांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव. मुंबई आणि ठाण्यात मध्यरात्री 80वा स्वातंत्र्य दिन साजरा. शिवसेना भवनाबाहेर ठाकरेंची शिवसेना, मुलुंडमध्ये मनसे तर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ध्वजारोहण. गेल्या वर्षीच्या निकालानुसार यंदाही गणपती मूर्तीच्या विसर्जनाला हायकोर्टाकडून मुभा. 1 ते 6 फुटांच्या मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन तर सार्वजनिक गणपतींचं समुद्रात विसर्जन करता येणार. इंडोनेशियामध्ये 7.7 रिस्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का. सुनामीचा अलर्ट जारी. घरं, मोठ्या इमारतींना गेले तडे. अजून तरी जीवितहानीचं वृत्त नाही. श्रीलंका आणि भारतीय संघात आजपासून रंगणार पहिली टेस्ट मॅच. श्रीलंकेतील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार सामना. WTC फायनलच्या दृष्टीनं मालिकेला विशेष महत्त्व.